तर रामराम मंडळी. आपण आज जे महाराष्ट्रात नाव गाजते, खास करून पश्चिम महाराष्ट्रात जे नाव गाजते ते बाजीगर चहाच. आणि त्यातले जे आता इंस्टावर फेसबुकवर जे व्हायरल आहेत ते बाजीगर मॅन, आपण त्यांच्याबरोबर आहोत. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू सोशल मीडिया फॅमिली. तुम्ही बाजीगर बर्मनला त्यांच्या अकाउंटवरून यूट्यूबवरून पाहत आहे. हे आली ती आपली मुलाखत घ्यायला. त्यांचे बरेच काही प्रश्न आहेत ती तुमच्या माध्यमातून हे मांडणार आहे ती. तर करा सुरुवात. दादा, तुमचं पहिल्यांदा संपूर्ण नाव सांगा, तुमचा पत्ता आणि आपल्या शॉपचा पत्ता तर नक्की कुठं आहे? विषय असा आहे, माझं नाव आहे बर्मन विलास अतकरी. आता बरेच जण जात विचारतात त्यामुळे सांगावं लागणार आहे. माझं तशी काही इच्छा नाही. मी आहे मराठा आणि माझं गाव आहे कलडोन मध्ये, खटाव तालुका जिल्हा सातारा. आपल्या ह्या गारडी गावापासून 20 किलोमीटर थोडं अंतरावर आहे. आणि आपलं जे दुकान आहे ती उंच ना खानापूर तालुका जिल्हा सांगलीमध्ये गारडीमध्ये विट्याजवळ 1-2 किलोमीटर आहे. विटा मायनी हायवे पासून 2 किलोमीटरवर गारडी गाव आहे, तिथं आपलं शॉप आहे. प्रॉपर आता माहिती दिली. नेक्स्ट. दादा, तुम्ही बाजीगरच नाव का ठेवलं? म्हणजे काय त्या मागे काहीतरी एक स्पेशल कारण असेलच की बाजीगरच नाव ठेवायचं. गुड क्वेश्चन. बरेच जण मला ही प्रश्न विचारायची. तर तो हर किसी की एक कहाणी होती, ऐसी मेरी भी आहे. पण शॉर्टकट मध्ये सांगतो, लहानपणी मी बाजीगर पिक्चर बघितला होता आणि तो फार मला आवडला. आणि मी तेव्हा पिक्चर बघितला आणि बाहेर येऊन हातावर मी गोंधन काढून बी बाजीगर म्हणून नाव टाकलं. तर सोशल मीडियाचा काळ जवळ आलताच. आणि काय झालं माहितीये का, मग ते फेसबुक इंस्टावर असं नाव टाकायचं. मग मला काय वाटायचं, इंटरेस्टिंग नाव काहीतरी टाकावं. मग मी काय केलं, बाजीगर नाव टाकून पुढे बर्मन माझं नाव जोडून ते टाकलं. ती पहिल्यापासून माझं अकाउंट व्हायरल आहे, हायच ती चालूच आहे. मग तसंच मी दुकानाला पण ते नाव दिलं. बरेच मित्र म्हणायचे दुकानला हे नाव दे, म्हणून ती मी तीच कंटिन्यू केलं. बरं. दुसरा प्रश्न आपला असा आहे की बाजीगर चहाचा हा बिझनेस चालू करायच्या आधी हं. तुम्ही नेमकं काय करू? तर असं आहे, माझा इतिहास लय हार्ड आहे. बर मी पहिला एक दुकानदार होतो, सेट माणूस होतो. बर 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 चांगलं हिंडलं फिरलो, खाल्लं फिरलो, भरलेल्या घरातला माणूस होतो. बर माझ्या संग लय हिंडणं फिरणारी पण बरीच जण मित्र, माझ्या जीवाला जीव देणारे बरेच जण होती. पण माझी जरा वाईट वेळ आल्यानंतर माझी ती दुकानदारी सुटली, खाण्यापिण्याचा नाद सुटला. आणि त्या कालावधीत मित्र पण मला सोडून गेल्यानंतर अक्षरशः मी पंपावर कामाला राहिलो. कोणीही त्या पंपावर, ज्या पंपावर मी माझी स्वतःची कार घेऊन जाऊन भरायचो फ्युल 4 मित्रांसंग, त्या पंपावर मी दुसऱ्याची कार भरायला, पेट्रोल भरायला, गाड्या भरायला कामाला राहून तिथनं एक डोक्यात तुरी टूप पिटली की म्हणलं, असंच आपण 2 वर्षाला काम करतोय, आपल्याला कोण किंमत देत नाही, शून्य किंमत देते ती. तर म्हणलं तर शून्यातून विश्व निर्माण डबल करायचं म्हणून छोटाच तिथं चहाचा स्टॉल लावला. सोशल मीडिया फॅमिलीनं त्याचा फार सपोर्ट केला चांगला. आधी कुठं होता तुमचा स्टार्ट? आमच्या कलडोन गावापासून विकळपट्टा म्हणून अंतर आहे, पंढरपूर हायवेवर विकळपट्टा आहे. तिथं एक पंप आहे, नाव आता काही सांगायची गरज नाही. त्या पंपावर मी कामाला होतो, तिथंच मी छोटं स्टॉल लावलं. पण तिथल्या काही लोकांच्या कारणास्तव, काही कारणास्तव आपल्याला ते काढावं लागलं. तर काढलं काही विषय नाही, आपण काढून दुसरं आता आपण तुम्ही जी बघताय दुसऱ्या व्हिडिओ माझं दुकान बघत असता ते आपण लावलंय. आणि पहिल्यापासून आपल्याला सोशल मीडियाचा भरपूर साथ भेटली. त्यांच्या जीवावरतीच आपलं दुकान चालू आहे. मग तुम्ही चहाचाच बिझनेस करायचा असंच का ठरवलं? म्हणजे दुसरा बिझनेस नाही करायचा, कापड उद्योग नाही करायचा, किंवा दुसरा कोणताही उद्योग, शेती नाही करायची ठरवली किंवा काय नाही, चहाचाच उद्योग करायचा असं का ठरवलं? आता या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बऱ्याच जणांची मन पण तुटणार आहे, ती पण दिलंच पाहिजे. लय जणांनी हे प्रश्न मला विचारलाय की मी जेव्हा चांगला होतो, माझा किस्सा भरलेला होता ना, तेव्हा मी गावाला दुकानावरून आल्यानंतर किती जण माझ्या संग हिंडायचो. मी एकालाही न सोडता गाडीत हिंडो फिरवायचो, त्यांच्या संग हिंडा फिरवायचो. पाणी सुद्धा मी त्यांना सोडून पित नव्हतो. पण माझी वाईट वेळ आली हो, एकानं मला चहा सुद्धा पाजला नाही 2 वर्ष, की बाबा बर चहा घ्या सुद्धा मला विचारलं. मग लक्षात आलं की लगा आपली चहाची सुद्धा किंमत नाही बे. असू द्या म्हणलं, धंदा सुरुवात करायचं, चहातनं सुरुवात करायचं, चहातनं विश्व निर्माण करायचं मी ठरवलं. आपला चहा आता सगळ्यांनी तर आवडतोय, हम्म. आणि नवीन कस्टमर जे येतात त्यांना आवडतात, ते फिरून फिरून येतात. मग तुम्ही असं चहात काही स्पेशल असं काय टाकताय का? काय म्हणजे तुमचं काय मॅजिक मसाला काय आहे का, कसं काय म्हणजे जमते कसं काय तुम्हाला? सर्वसाधारण नॉर्मल आपण घरात चहा करतो तसंच मी चहा करतो. आणि युट्यूबवर आपण बघतोच ना चहा मसाला वगैरे, असं बरं असं थोडंफार करून पेस्ट टाकून मसाला बनवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुकानात आपण चालू तिथं प्रेमानं मेन बोलतोय. माणसांना चहा आवडतोय, चहा विकणारा पण माणूस जो प्रेमानं बोलतोय तो आवडतोय. त्यामुळं सोशल मीडिया फॅमिलीचे एक कस्टमर, एकदा कस्टमर नंतर आणखी तो येतोच. तर सोशल मीडिया करून मिळणार तुम्हाला सपोर्ट कसा आहे? एक नंबर. आजचं जे दुकान माझं चालू आहे, आता 4-5 महिने जे झालं, टोटल मला 80-90% गिराईक जे आहे
या ज्या रस्त्यावर प्रवास करणार ज्यांनी पण व्हिडिओ बघितलाय ते सर्वजण माझी गाडी घेऊन भेट घेऊन माझ्या दुकानात काय ना काय खरेदी करून जातातच. 100% त्यांनी मला रिस्पॉन्स दिला आणि त्यांच्या जीवावरतीच दुकान चालू आहे, चालू राहणारच आहे. आता पुढे जाऊन भविष्यात तुमचा फ्रँचायझीचा वगैरे काय विचार वगैरे? या विषयावर आता लगेच मी काही सांगू शकत नाही, पण थोड्या दिवसांनी नक्कीच आपण दुसरा व्हिडिओ टाकूया फ्रँचायझी विषयी. तर मंडळी, विटा मायनी रोडला गारडी गावात जर तुम्ही आलात तर नक्कीच बाजीगर चहा पिऊनच जावा. तुम्हालाही आवडेल, मलाही आवडलाय. धन्यवाद. सोशल मीडिया फॅमिली, तुमचं प्रेम आमच्या पाठीशी कायम ठेवा, कारण की मी एक नवीन छोटा व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्ही जी मला साथ दिली असं अनेक लोकांनाही साथ द्या जे छोटे व्यवसाय करतात. कारण की मला जर तुम्ही साथ सोडली तर दुसरा कुठलाही नवीन उद्योजक उभा राहणार नाही किंवा बघतच आहे मी कशी मेहनत करतोय काय. आणि अशा वेळी जर तुम्ही साथ देत नसाल तर दुसरा उद्योजक स्वतः दुकान न लावता कामाला राहील, नोकर होईल. नोकर बनवू नका, मालक घडवा. हीच मला शेवटची 2 वाक्यातून सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, बाजीगरच्या अवश्य भेट द्या, अनुभवाच्या गोष्टी ऐकायला भेटतील. तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि तुमचंही मनपूर्वक आभार. तुमच्या फॉलोअर्सना पण नक्की भेटायला सांगा.